नमस्कार मित्रांनो, भन्नाट भटकंतीच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये मी विकास तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि मित्रांनो, आता मी भटकंतीसाठी चाललोय, ते म्हणजे काजूच्या बागेकडे. आणि काजूच्या बागेतली भटकंती आज आपण या ब्लॉगमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो, ही वाट आहे, ही सरळ जी वाट आहे ही जाते शेताकडे, जिकडं काजूची बाग आहे. मी आता आहे माझ्या मामाच्या गावामध्ये आणि आता मी डायरेक्टली चाललो आहे शेतामध्ये, जिथं काजूची बाग आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपण काजू एन्जॉय करणार आहोत. आणि काजूची बाग कशी असते आणि पिकलेला काजू, कच्चा काजू आणि एकूण एक सर्व भटकंती या व्लॉगमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि चला सुरू करूया याच्या भन्नाट भटकंतीच्या नवीन खोऱ्या एपिसोडला. मित्रांनो, ही रस्त्यावर ही जी टाकलेली जी भाजी दिसते ना, त्याला घोळीची भाजी म्हणतात. हे ना, हे जे ऊस वगैरे आहेत, इकडे तुम्ही बघू शकता, ही ऊसाची नुकती लावण केलेली आहे. तर ह्या ऊसामध्ये हे मोठ्या प्रमाणात ही घोळी आढळते. आणि आता आपण पोचलोय आंब्याच्या झाडाकडे. आंबे बघू शकता तुम्ही, आंबे लागलेले आहेत, मोठे होत आहेत. मित्रांनो, इथला तुम्ही नजारा बघू शकता. संध्याकाळचं वातावरण आहे आणि आल्हाददायक वातावरण आहे. गावाकडे तुम्ही आलात तर तुम्हाला पानंदीच्या अशा वाटा भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसतील. घनदाट अशी बेट बघू शकता तुम्ही, बांबूची. इकडे ऊस आहे, इकडे ओळ आहे. तिथं पावसाळ्यामध्ये ही ओळ तुम्ही बघू शकता, इकडे ओळ आहे. आणि ह्या पावसाळ्यामध्ये ही तुडुंब भरलेली असते ओळ. मित्रांनो, तुम्हाला इथं जी झाडं दिसत आहेत तिथं गावची नदी जाते, तारहोळ नालापूल त्या नदीचं नाव आहे, या झाडाच्या पलीकडेच. आणि इकडच्या बाजूस इथून काजूच्या बागास सुरुवात होते. इथून लोकांच्या काजूच्या बागेला सुरुवात होते. तर मित्रांनो, ही भाजी तुम्ही बघू शकता, याला आमच्या लोकल भाषेत घोळीची भाजी म्हणतात, जे तण म्हणून शेतामध्ये असतं. आणि ही पायवाट जाते, सरळ जाते माझ्या मामाच्या काजूच्या बागेकडे.
पळसाची पानं आणि मराठीमध्ये म्हण आहे पळसाला पाणी तीनच. तर याचा सीन असा आहे की तुम्हाला एका फांदीला याशी तीनच पळसाची पानं दिसतात. तर हे आहेत पळसाची पानं जे तुम्हाला मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही वाचला असाल पत्रावळ्या वगैरे बनवण्यासाठी वापरली जायची, अजूनही वापरतात. तर मित्रांनो इथं ना एक मोठं असं वडाचं झाड होतं, पण आता ते तोडून टाकले. आणि इकडं पण भरपूर झाडं होती, पण आता ती पूर्वीसारखी झाडं राहिलेली नाही आहेत आता. तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात आपल्या मामाच्या काजूच्या बागेमध्ये आपण एंट्री करणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर काजू वगैरे आपण एन्जॉय करणार आहोत. आपल्याला हे शॉर्टकट यूज करावे लागतात, तुम्ही बघू शकता इकडे अशा शॉर्टकटने आपल्याला जावं लागतं. ऍक्च्युली इकडे रूल असतो आपण दुसऱ्याच्या काजूच्या बागेमध्ये थांबू शकत नाही किंवा त्यांच्या काजूंना वगैरे हात लावू शकत नाही. आणि इथं आपल्या मामाच्या काजूच्या बागेला सुरुवात होते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदा फिरून दाखवणार आहे. ऍक्च्युली हे जी आजूबाजूला तुम्हाला जी काजूची झाडं दिसतात तर ही झाडं तुम्ही जी बघताय ना सर्व आमच्या मामाच्या शेतातले आहेत. त्यामुळे आपण बिनधास्त इकडे फिरू शकतो, बिनधास्त इकडं भटकंती करू शकतो. तुम्हाला मी एकदा फिरून दाखवतोय. नजारा ना इथं बघण्यासारखं आहे. काजूच्या बागेत तुम्ही ज्याला फिरत असाल ना तुम्ही बघू शकताय. ही पण झाडं तुम्हाला जी दिसत आहेत ना, ही झाडं जी दिसत आहेत ही झाडं जी आहेत मला वाटतं जवळपास 90 ते 100च्या घरात असतील झाडं. तर मित्रांनो मी आता पोचलोय मामाच्या बागेमध्ये. घाम जोरात सुटलेला आहे यार, म्हणजे कारण गरमीच इतकी सुरू आहे आता. आणि आता मी पूर्ण काजूच्या बागेमध्ये फिरणार आहे, काजूची टेस्ट करणार आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे ओला काजू कसा असतो, पिकलेला काजू कसा असतो. काजूचं झाड तर तुम्ही बघतायच, माझ्या बाजूला जी काजूची झाड आहेत तुम्ही काजूची झाडं तर तुम्ही बघतायच. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला फिरून दाखवणार आहे. हे बघा हे काजूचं झाड. आणि प्रोसेस कशी असते, पहिला काजूला मोहर येतो, त्याच्यानंतर ओले काजू होतात आणि त्याच्यानंतर काजू पिकायला सुरुवात होते. मग काजूमध्ये 2 प्रकार येतात, एक म्हणजे पिवळ्या कलरचे काजू, लाल कलरचे काजू. काही काजूच्या ज्या बिया असतात त्या मोठ्या असतात, काही काजूच्या बिया असतात त्या छोट्या असतात. व्हेरियस म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा काजू मी ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर मित्रांनो आता मी बसलोय मस्त झाडाखाली. ही माझ्या बाग तुम्ही बघू शकता. ही आजूबाजूला माझ्या मामाच्या काजूची बाग आहे आणि थंडगार पाणी आहे. आता मी एकदा पाणी पिणार आहे आणि काजू काढण्यापासूनची प्रोसेस, त्याच्यानंतर काजू खोडणं आणि त्याच्यानंतर काजूच्या बिया वेगळ्या करणं, हे सगळे प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर स्टे ट्यून विथ अस. तर मित्रांनो आता माझ्या हातामध्ये काटे आणि या गोणीमध्ये आपण काजू जमा करणार आहोत. जे काजू आम्ही या काठीच्या माध्यमातून आपण जे पाडणार आहोत ते काजू आम्ही या गोणीच्या माध्यमातून जमा करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही ते काजू खोडणार, काजू त्याच्यातून विलग करणार. तर मित्रांनो हा जो काजू आहे हा अर्धवट प्रोसेस आहे, म्हणजे हा पूर्णपणे पिकलेला नाहीये अजूनही. तर मित्रांनो हे जो तुम्ही बघताय ना तर हे आहेत पिकलेले काजू. आणि ह्या ज्या बिया दिसत ना तर ह्याच्यापासून काजू वगैरे वेगळे केले जातात. ऍक्च्युली याचं जे फळ असतं हे पिवळ्या कलरचं तुम्हाला दिसतंय, हे ऍक्च्युली काजूचं फळ आहे. काजूची बिया बघू शकते, काजू बघू शकते. तर मित्रांनो तुम्हाला हे जे दिसत आहेत ना हे ओले काजू आहेत. ओल्या काजूची भाजी सुद्धा करता येते. हे ओले काजू आहेत आणि हे तुम्हाला दाखवले हे अर्धवट पिकलेले काजू आहेत. आणि हा जो तुम्हाला दिसतो हा पूर्ण पिकलेला काजू आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला जसं मी बोललो होतो, 2 प्रकारचे काजू असतात. एक पिवळा काजू आणि हा दुसरा असतो, हा लाल काजू असतो. तर हे 2 कलरचे काजू असतो. ॲक्च्युली थोडासा ऑरेंज कलरचा काजू आहे. प्युअर लाल कलरचा काजू मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. मित्रांनो, काठीच्या साह्यानं काजू कसे पाडतात मी तुम्हाला दाखवतोय. ती काठी पूर्ण त्या काजूपर्यंत घेऊन जायची असते आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं काजू काढायचे असतात. हे तुम्ही बघू शकता. या काठीच्या माध्यमातून आपण काजू काढू शकतो. घेऊन जायचं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने काजू काढायचे आणि त्याच्यानंतर हे जे काजू काढलेले काजू असतात हे काजू जमा करायचे. तर मित्रांनो माझ्या मागं हे जे झाड दिसते ना, हे माझं पर्सनल फेवरेट झाड आहे. का? कारण हे जे काजू जे आहेत ते खूप गोड आहेत. पण चेक करून बघूया की आता काजू अवेलेबल आहेत का त्याला. ॲक्च्युली पूर्ण बागेमध्ये माझे फेवरेट 2 झाड आहेत. हे वाले एक आणि अजून एक आहे. दोघांनी पिवळ्या कलरचे काजू असतात आणि खूप टेस्टी लागतात. बाकीचे काजू थोडेसे तुरट लागतात, लाल कलरचे काजू म्हणा किंवा बाकीचे पिवळ्या कलरचे काजू. पण हे जे पर्सनली ही जी 2 झाडं आहेत ना, त्याची काजू आहे ना खूप गोड लागतात. टेस्ट करून मी एकदा दाखवणार आहे. दोघांपैकी एका झाडाला जर ॲटलिस्ट काजू लागलेले असतील तर मी एकदा ते टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे याची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो, हे माझं फेवरेट झाड आणि त्या झाडाचा हा काजू पूर्ण पिकलेला नाही आहे, तरी पण मी एकदा टेस्ट करून बघणार आहे. या वर्षातला हा पहिला काजू टेस्ट करून बघणार आहे. तर याची बी कशी काढायची मी तुम्हाला दाखवतो. ही बी आहे, अशी फिरून काढायची. ही बी काढल्यानंतर हा तुम्हाला दिसतो हा काजू, हा साफ करायचा आणि तुमच्याकडे मीठ असेल तर हा काजू कापायचा व्यवस्थित, त्याच्या फोडी करायच्या आणि त्याच्यामध्ये मीठ घालून खायचं किंवा डायरेक्टली हा खाऊन टाकायचा. पाणी असतं याच्यामध्ये. पहिला जी चव होती सेम चव आहे. पूर्ण पिकलेला नाही काजू, पण एक नंबर. पाणी भरपूर असतं काजूमध्ये. कधीही काजू खाताना वापूनच खायचे. का? त्याचं जे पाणी पडतं ते जर शर्टावरती किंवा कपड्यांवरती पडलं तर त्याचे डाग जात नाहीत. त्यामुळं प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीनं काजू खायची पद्धत. काजू घ्यायचा, थोडंसं वाकायचं आणि अशा पद्धतीनं काजू खाल्ला जातो. हे झालं माझं पहिलं झाड. दुसऱ्या झाडाला आता आपण थोड्या वेळात भेट देणार आहोत आणि तिथला पण काजू पिकला असेल ना, त्याची टेस्ट ह्या झाडापेक्षा पण चांगली आहे. त्या काजूची पोट पिकले असतील तर मी पोटभर काजू खाणार लिटरली. तर हा मी आहे, ही काजूची बाग आहे आणि हा काजूचा ठीक आहे जो आता आपण गोळा करणार आहे. तर मित्रांनो, हे ताजे काजू जे आता आपण गोळा करतोय. तर हे गोळा करून झाल्यानंतर याची जी काजूची बी आहे ती आपल्याला वेगळी करायची आहे आणि त्याच्यानंतर हा काजू वेगळा होईल आणि ही बी वेगळी होईल. तर ही अशा पद्धतीने आपल्याला हे काजू एकत्र करायचे असतात. तर मित्रांनो, पहिलं झाड तुम्ही बघितलं ते माझं फेवरेट झाड होतं आणि त्याच्यानंतर आता हे जे माझं दुसरं जे झाड आहे ना, हे सुद्धा माझं फेवरेट झाड आहे. तर मित्रांनो, आता ह्या काजूचा आपण टेस्ट करणार आहोत. आय थिंक ह्याला काजू लागलेले आहेत. तर ह्या काजूच्या झाडाचाच देखील आपण काजू टेस्ट करणार आहोत. मगाशी खाल्ले त्या काजूच्या झाडापेक्षा किंवा त्या काजूपेक्षा ह्याचे काजू खूप गोड आहेत. टेस्ट करून आपण नक्की बघूया. तर मित्रांनो, ते हे काजू आहेत जे मी आता टेस्ट करणार आहे आणि खूप चांगली टेस्ट आहे याची ॲक्च्युली. आणि आता हे 2 आपल्याकडे काजू आहेत आणि आता हे आपण टेस्ट करणार आहोत. नेहमीप्रमाणे खाली थोडंसं वाकायचं आहे आणि नंतर
अजूनही आहे तशी टेस्ट आहे जशी सुरुवातीला असायची. एक नंबर. पूर्ण बागेमध्ये सगळ्यात जास्त टेस्टी काजू म्हटलात तर मगाशी तुम्हाला जे झाडाचं काजू दाखवलं ते आणि त्याच्यानंतर हे एक नंबर. म्हणजे बीट सुद्धा घालायची गरज नाही. हे मागं तुम्हाला जे झाड दिसते ना त्याचंच काजू आहे ते. एक नंबर. खायला या काजू. आणि आता एक काजू खालून झाल्यानंतर हा दुसरा काजू आहे. 2-3 सापडलेत काजू पण टेस्टी आहेत खूप. आता हा झाल्यानंतर हा पण टेस्ट करणार होतो. पहिला खाल्यानंतर हा दुसरा पण खातोय. तोही टेस्टी होता, हा सुद्धा टेस्टी आहे. पाण्याने भरलेला आहे एक नंबर. तर मित्रांनो आपण काजू वगैरे काढलेले आहेत, गोळा केलेले आहेत आणि आता आपण हे काजू मोडणार आहोत. म्हणजे हे जे काजू आहेत याची बी आपण याच्यापासून वेगळा करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो हे आहेत सगळ्यात मोठे काजू आणि हा जो तुम्हाला काजू दिसतोय ह्याच्यापेक्षाही थोडे मोठे काजू असतात. हे सगळ्यात मोठे काजू. तर मित्रांनो तुम्ही हे हा जो काजूचा ढीग बघताय ना तर पहिला ह्या काजूपासून रस काढला जायचा आणि त्याच्यापासून दारू वगैरे तयार केली जायची. आणि हे काजू असेच राहिले तर असे काळे पडतात. पूर्ण त्याचं बाष्पीभवन होतं आणि नंतर त्याचं खत होतं. तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे. आता पूर्ण कामं आटपलेले आहेत. पण तुम्हाला ना एक खोप दाखवणार आहे मी की शेतामध्ये खूप कशी असते. तुम्हाला दिसते खूप. तर शेतामध्ये अवकाळी पाऊस कधी पण येतो किंवा ऊन खूप कडक असतं उन्हाळ्यामध्ये. उन्हापासून अवकाळी पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून अशा खोपी तुम्हाला ऑलमोस्ट प्रत्येकाच्या बागेमध्ये तुम्हाला ह्या अशा खोपी दिसतील. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आपण एकदा बघूया. तर मित्रांनो ही एक खोप. ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. अत्यंत साध्या पद्धतीने अशी ही खोप बनवली आहे. हे तुम्ही बघू शकता. ताडपत्री वगैरे मारलेली आहे पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून. आणि आतून गवतानं वगैरे शाकारणी केलेली आहे. आणि या खोपीत बसण्याची एक वेगळीच मजा असते मित्रांनो. म्हणजे शांत असं वातावरण आणि आजूबाजूला हा नजारा. संध्याकाळ झाली ॲक्च्युली. तर मित्रांनो हे आहेत काजू. आता थोडेसे ओले आहेत. आता घरी गेल्यानंतर ते सुकवायचे आहेत. ते आपण ह्या गोणीमध्ये ठेवलेले आहेत आणि आता हे आपण घरी घेऊन चाललेलो आहोत. तर मित्रांनो ही होती आपली भटकंती काजूच्या बागेतली. जवळपास मी लहान असल्यापासून जवळपास मला वाटतं मी 10-1 वर्ष मला एक्सपिरियन्स आहे बिया वगैरे काढण्याचा, काजू काढण्याचा. आणि खूप भारी वाटतं ज्यावेळेस मी काजूच्या बागेमध्ये येतो. आता प्युअरली संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी चाललो आहे माझ्या परतीच्या प्रवासाकडे. आणि जितकं बोलावं तितकं कमी आहे ॲक्च्युली. बालपणीचा काळ असतो तो खूप सुखाचा असतो. त्यावेळेस कुठलं टेन्शन नसतं, कुठल्या गोष्टी नसतं. आता मी काजू वगैरे खाल्लं आणि ह्या वर्षातलं मी पहिल्यांदा काजू खाल्लं. आपला हा व्हिडिओ इथं संपतो. बाकी माझे इतर काही व्हिडिओचे मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की चेक करा. आणि मला ब्लॉगस्पॉटवरती पण मी काही ब्लॉग्स वगैरे लिहिलेले आहेत, तर त्याची मी लिंक खाली दिलेली आहेत, तेही खाली एकदा चेक करा. आणि मला तिकडे लिंकवर मला फॉलो करा. आणि पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.